नमस्कार, गुड मॉर्निंग. दत्त जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आपण आज करणार आहोत हे फुलकोबी आहे फ्लावर, आणि फुलकोबीचे आपल्याला पराठे करायचे. तर ते कसे, ही कोबी पहिले स्वच्छ बघून घ्यायचे, त्यात अळ्या वगैरे असतात त्या काढून टाकायच्या, पूर्ण तोडून तोडून तुकडे अळ्या वगैरे बघून घ्यायच्या आणि स्वच्छ धुवून टाकायचे. स्वच्छ धुतल्यावर डबल अजून धुवायचे आणि स्वच्छ धुवून मग ती बारीक, जेवढी बारीक कापता येईल तेवढी कापायची. फक्त किसणीने नाही किसायचे, कारण ते मग एकदम लगदा होतो त्याचा. तर तसं आपल्याला तसं नाही पाहिजे, दाताखाली आलं पाहिजे आपल्याला तर पराठ्यातलं. त्यामुळे कोबीचे पराठे आपल्याला, फुलकोबीचे पराठे, तर ती बारीक जेवढी कापता येईल तेवढी वेळेने बारीक कापून घ्यायची आहे. अजून याच्याहूनही बारीक तुम्ही कापू शकता. आणि हा ग्लास घेतला आहे. ग्लासमध्ये आता काठाचा ग्लास घ्यायचा आहे, टोकाचा असा, आणि त्याने जेवढी बारीक होईल तेवढी जेवढी बारीक करता येईल तेवढी. हा ग्लास असा केला की म्हणजे जेवढा ग्लास दबला की तेवढी अशी 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 खाली उट्यावर घ्यायचा. आता व्हिडिओ दिसला पाहिजे म्हणून गॅसवर घेत आहे मी. उट्यावर पक्का बसते ते, आणि पहिले वेळेने जेवढी बारीक कापता येईल तेवढी कापून, किसणीने नाही किसायची. फक्त माझी थोडी बारीक कापण्यात जाडी झाली आहे, तर ही आयडिया एक ग्लास घेऊन, म्हणजे ग्लासच्या काठाभोवती जे आहे ते पूर्ण बारीक होतात. आपल्याला स्वयंपाकाची गर्दी असली तरी मुलांजवळ जरी कापून देऊन दिली की असा ग्लासने पोरं करत असतात. खायला खूप छान लागतात हे कोबीचे पराठे, करून बघा. हिवाळ्यात पराठे, दही, हे पराठे आणि दही, फोडणीचं दही, पराठे खूप छान लागतात. अशा प्रकारे जेवढी झाली तेवढी करून घेतली आपण. आणि स्वच्छ हात धुतले मी. हात धुवून आता हे मिक्स करून टाकू पूर्ण. पराठ्यात ती दाताखाली आली पाहिजे अशी, म्हणजे चांगली लागते. यात अजून आपल्याला काय काय टाकायचं ते सांगते मी. एक वेळ अजून ग्लासने करून टाकू आपण. अशा प्रकारे झाली आहे. आता याच्यात आपल्याला काय काय घालायचं आहे बघू आपण. हा कांदा कापलेला आहे. कांदा तो पण बारीक, उभा, कसा बारीक जसा आपल्याला पाहिजे तसा कापून घ्यायचा. हिरवी मिरची जेवढी बारीक कापता येईल तुम्हाला तेवढी कापून टाका. मिरची कापल्यावर मग मिक्स करताना येत म्हणून ते कोबी वगैरे आधी कांदा बिंदा करून मिक्स करून घ्यायचे हाताने, नाही तर. आणि हे उकडलेले बटाटे जास्त घ्यायचे नाही, कारण बटाटे आलूच्या पराठ्याची चव येते त्याला, म्हणून हे एवढं मोठं मिश्रण आहे. म्हणून याला घरी आपल्याला 5-6 जर पराठे करायचे असेल तर एक छोटे छोटे 2 बटाटे घेतले तरी होतात. नुसतं बाइंडिंगसाठी, फक्त ते मिश्रण असं एकजीव व्हायसाठी आणि थोडासा गोळा लगदा व्हायसाठी आपल्याला हे बटाटे घ्यायचे. याच्यात पूर्ण कोबीच पाहिजे जास्त. अशा प्रकारे हे पूर्ण चुरून घ्यायचं. असं स्वच्छ हात धुवून करायचं. हे पहिले एक वेळ मिक्स करून घ्या आपण. फक्त मीठ शेवटी घालू आपण, कारण मीठ घातलं की त्याला पाणी सुटते. मग
जेव्हा आपण पराठे बनवतो तेव्हा मीठ घालायचं असतं. तर आपल्याला एवढं लागत नाही, आता आपण कमी घेऊ, काढून घेऊ. हे मिश्रण तुम्ही 4-5 दिवस सुद्धा करून ठेवू शकता. बटाट्यात पाणी नसते, उकडलेला असला की कोरडा होऊन जातो तो. आणि हे सगळं कोरडं मिश्रण तुम्ही मिक्स करून कांदा मिरची टमाटा घातलेला आहे याच्यात. आणि आता मिरची घातली आहे तर तिखट तुम्ही आवडीनुसार करा, पण थोडेसे तिखटच चांगले लागतात. हे बटाटा पण आहे, त्याचंही घ्यावं लागेल तिखट आपल्याला, सगळ्या अंदाजाने तिखट, कारण मिरची एखाद्या भागात लागते एखाद्या नाही लागत. हळद, मीठ शेवटी घालू आपण. 5 चमचे तिखट घातलेलं आहे, मिरच्या 4-5 चिरून बारीक घातलेली. आणि आता हे कच्चंच मिश्रण हे ठेवायचं आहे. आणि हे डब्यात भरून कंटेनरमध्ये वगैरे फ्रीजमध्ये तुम्ही पूर्ण मिश्रण तयार झालं की ठेवू शकता. किंवा असं जरी तयार करून ठेवलं तर बटाटा वेळेवर उकडून बटाटा त्यात न मिक्स करता सुद्धा तुम्ही बटाटे वेगळे उकडू शकता वेळेवर. आणि असं मिश्रण करून डब्यात भरलं की वेळेवर तेल आणि मीठ टाकून कणिक भिजवायचे. हे अशी तेल आणि मीठ टाकून कणिक भिजवलेली आहे आणि थोडी नरम केलेली आहे. ती मुरू द्यायची आहे अर्धा 1 तास. आणि आता आपण हे मिश्रण करून 4-5 दिवस ठेवायचं असलं तर बटाटा वेळेवर घाला तुम्ही. तसा 2 दिवस बटाटा घालू नये, 2 दिवस राहू शकते. आता पूर्ण याच्यात आपल्याला हे करून टाकायचं आहे. थोडं घेऊन एक भाग घेऊन, म्हणजे सगळीकडे मग मिश्रण बरोबर लागेल ते बटाट्याचं. अशा प्रकारे आपण सगळीकडे करून घेतलेला बटाटा. सगळ्या याच्यात मिक्स झालेला आहे बटाटा. मोठ्या आकाराचे बटाटे असले तर कमी घ्यायचे, लहान असले तर जास्त. आता एकदम गोळा झाला नाही तरी तो चालतो, एकदम गोळा नाही झाला तरी चालतो, मोकळा असला तरी भरता येतं. फक्त कोबी बारीक टाकून. आता फक्त एकच जिन्नस आपल्याला याच्यात घालायचं आहे, ते सांगते. एवढा बटाटा घालून घेऊ आपण आता. एक बटाट्यासोबत आपण हा बटाटा मिक्स करू तेव्हा एक जिन्नस आहे. आता हे आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. आहे. आता माझं हे आधीचं तयार केलेलं होतं म्हणून थोडं बारीक आहे, तुम्ही जाड करा. उलटं मिक्सर फिरवलं की असे तुकडे येतात शेंगदाण्याचे, ते असले की अजून दाताखाली चांगलं लागतात. हे एवढं शेंगदाण्याचं कूट घालायचं आपल्याला याच्यात.
आणि आता एक वेळ मिक्स करून घेऊ आपण, स्वच्छ हात धुवून मिक्स करून. सारण वेळेवर तयार केलेलं असले की पटकन होऊन जाते. ते कणिक भिजलेली कणिक असते तर रोज कधीही करू शकतो आपण. 4-5 दिवस सारण डब्यात भरून ठेवून द्यायचं. दाण्याचं कूट वगैरे मिक्स करून ठेवलं चालते. बटाटा वेळेवर, 2 बटाटे पण वेळेवर टाकून खूप करून बघा, खाऊन बघा, खूपच टेस्टी लागते. हिवाळ्यात तर कोबी पण स्वस्त मिळते, भरपूर असते कोबी, स्वस्त असते तेव्हा असं खूप छान. अशा प्रकारे आता चांगली बाइंडिंग होत आहे, असा पूर्ण होत आहे गोळा. याच्यावरने बारीक कोबी असते तर अजून हे झालं असतं, म्हणजे लाटायला सोपं जाते जेवढे बारीक कापाल तुम्ही. आता राहिलं आहे मीठ. मीठ घालायचं आपल्याला. आता ह्या मिश्रणाच्या अंदाजानुसार आपल्याला थोडं कमी लागतं एवढं मीठ घालायचं आहे. थोडं अजून कमी जास्त तुम्हाला टेस्ट करून बघायचं मिक्स केल्यावर, मग कमी झालं तर घालता येते, पण जास्त झालं तर अशा प्रकारे हे मिश्रण इथे तयार आहे. आता आपण तवा ठेवून घेऊया. लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे इथे मोठा गॅस मोठा केलेला आहे. तवा तापवायला ठेवलेला आहे. हे मिक्स झालेलं आहे. मी हात धुवून घेते आणि लाटायला सुरुवात करते. तवा तापत आहे. इथे कढई, इथे भिजवलेली कणिक ठेवलेली आहे. पेपर या साईडने ठेवून असा थोडासा तेलाचा हात लावून देते मी हाताला. कमी केला आहे गॅस, तापलेला आहे. आणि कणिक भिजवलेलीचा आधी थोडी नरम करायची, आसट भिजवायची. आणि गोळा घेऊन एवढा गोळा घ्यायचा, असा लाटायचा. असं लाटून घेऊन तेलाचा हात लावून अजून ॲक्टिव्ह करून घ्यायचं, मिक्स करून घेऊ.
असा गोळा, लाडूसारखा गोळा आपण याचा करून घेऊ. कणिक कमी आणि मिश्रण जास्त असं करायचं आपल्याला. अशा प्रकारे एवढा आपण मिश्रण याच्यात भरलेलं. कोरडा असला तरी चालतो, फक्त भरताना व्यवस्थित भरा. आणि एकदम छोटा उंडा नाही घ्यायचा आहे, थोडासा जाडसर कणकेचा, कारण ते मिश्रण फाटण्याची शक्यता असते. असं पूर्ण मोदकासारखं जसं मोदक भरतो आपण, पुरणपोळी करतो तसं भरून घ्यायचं आहे. आणि इथून हे करून याला थोडासा कणकेचा हात लावून आपल्याला हे करून घ्यायचं असं. नंतर घोळून घेऊन घोळून घेतलं की काठ लाटायचे, काठ लाटून घ्यायचे. जेवढे काठ लाटता येईल तेवढे लाटून घ्यायचे आणि याच्यावर टाकून द्यायचा. तापलेला आहे आपला तवा. इथे अजून हाताने थोडा पातळ करून टाकायचा. पहिले तो ओळसं तव्यावर तेल लावून घ्यायचं. अजून एक करून दाखवते. हे बघा, एवढा गोळा घेतलेला आहे मी कणकेचा. तेवढ्या कणकेच्या गोळ्या कमी करून घेऊ. गॅस आपण होत आलेला आहे तोपर्यंत दुसरा यात सुद्धा एवढा आपण गोळा भरून टाकला. हा पलटून घ्यायचा, थोडा होऊ द्यायचा. एकदम घाई नाही करायची, घाई केली कसा चिपकून तो तव्याला चिपकतो. थोडंसं त्यासाठी तेल तव्याला काठाने लावून घ्यायचं. आणि काठ असे काठाने पहिले काढलं की मग तुटण्याची शक्यता नाही. कमी याच्यावरच आपण हा लाटेपर्यंत झाला तरी. एकदम फास्ट करून मोठ्या याच्यावर नका करू. इथे तसं हे मध्ये राहिलेले कणिक कसे दाबून घ्यायचे, तर कणिक लावून घ्यायचे. एक वेळा बघून घेऊ आपण. तेलात भाजला की छान पिकते. तेल जास्त घातलं की चांगला लागतं. ज्याला तेल कमी घालायचं आहे ते कमी तेलाचं करू शकता. काठ लाटायचे, पासा उंडा मिक्स केला, जास्त भरून सारण. मोठे छोटे आपल्या आवडीनुसार करू शकतो. आता मोठा करते मी गॅस. खरपूस भाजून घ्यायचा आहे तो.
दुसरा पण तयार आहे आपला, पण तो व्हायचा अजून, तो होऊ देऊ थोडासा. हा झालेला आहे आपला. मोठा गॅस केलेला आहे आता. सुरुवातीला थोडंसं करायच्या आधी थोडंसं तेल तव्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे चिपकत नाही. जसं आपला थोडासा चिपकला पाहिजे. हे अजून सारणमध्ये टाकून द्यायचं पराठ्यातला निघालं की. तेल घालून प्रमाणे तुम्ही आरामात कमी गॅस करून करू शकता. कमी करून टाकू. मोठे केले तरी चालतात, फक्त होऊ द्यायचे, शेकायचे चांगले आहे म्हणजे कडक असे. आणि कमी याच्यावर. अशा प्रकारे छानपैकी तयार आहे आपलं. लहान मोठे कसेही करू शकता तुम्ही, छोटे छोटे सुद्धा करू शकता. करा असे पराठे, कोबीचे पराठे, दही ताक. या जेवायला. थँक्यू व्हेरी मच. बाय.